Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी 17 मेला मुंबईत एकत्र सभा घेण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी पार्क अशी शक्यता आहे. मला समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना ही नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला, याच्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे. अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की फक्त भाषण करून पोट भरत नाही, तर 10 वर्षात किती कामं झाले असा टोला त्यांनी सुरू केला. 10 वर्षात काय 10 वर्षात किती कामं केले, फक्त भाषणात येऊन पोट होतं. काय दिलं महाराष्ट्राला शरद पवारांनी असं म्हणलं अमित शहा. कोणी शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं असं कोण म्हटलं? अमित शहा. देऊ, त्यांचं योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ. ते बोलले की लगेच बोलायची आवश्यकता नाही. योग्य त्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला शरद पवार साहेबांनी काय दिलं ते महाराष्ट्रातल्या तरुणांना, महिलांना, महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांना आज महाराष्ट्र मानतो. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आता राज ठाकरे फोटो आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता वाटते. त्यांचा फोटो छापला जातोय. मोदी साहेबांच्या बरोबर राज ठाकरे आता सभा करणार आहेत. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्यासाठी, राज ठाकरेंसाठी. नागपुर में मोदी जी ने कहा था कि कृषि मंत्री रहने के बाद पण राज ठाकरेंना लोकसभेची एकही जागा, दिल्लीला जाऊन राज ठाकरे आले पण लोकसभेची एकही जागा नाही मिळाली. आता विधानसभेचं कदाचित आश्वासन असेल.